जय हिंद. नमस्ते प्राध्यापक मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण एस-पी-पी-यू इंटरनल मार्क्स एंट्री एप्रिल-मे 2026 बाबत काही महत्त्वाची माहिती बघणार आहोत. ज्यामध्ये अंतर्गत अंतर्गत गुण भरताना किंवा इंटरनल मार्क्स एंट्री करताना काही महत्त्वाच्या तुम्हाला अडचणी येत आहे. तर आपल्या बी-सी-यू-डी प्रोफाईलमधून काही प्राध्यापकांची नावे टीचर प्रोफाईलमधून रिमूव्ह करण्यात आलेली आहे. आता पुढे काय करावं, त्यांची नावं पुन्हा कशा पद्धतीने अपडेट करावं याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच इंटरनल मार्क्स एंट्रीमध्ये 2019 क्रेडिट पॅटर्न, एन-ई-पी पॅटर्न यांची लास्ट डेट काय आहे? पेंडिंग सीट नंबर्स तुम्ही क्लास वाईज किंवा सेमिस्टर वाईज कशा पद्धतीने काय म्हणूया त्याला आपण पेंडिंग सीट नंबरची कशा पद्धतीने यादी करावी किंवा कशा पद्धतीने त्या संदर्भात काम करावं? न्यू एच-ओ-डी कशा पद्धतीने ॲड करावा? न्यू पॅटर्न सब्जेक्ट कशा पद्धतीने एच-ओ-डीला असाइन करावे याबाबत माहिती बघणार आहे. तसेच फर्स्ट इयर आणि सेकंड इयर 2024 पॅटर्न तसेच 2025 पॅटर्नच्या इंटरनल, प्रॅक्टिकल, एक्स्टर्नल जे काही मार्क्स एंट्री आहे, त्यामध्ये काही महत्त्वाचे इश्यू आहे, त्याबाबत आपण चर्चा करणार आहे. ज्यामध्ये सी-सी जो काही सब्जेक्ट आहे, जो सेमिस्टर 3चा, तर मार्क एंट्रीमध्ये काही महत्त्वाचे इश्यू येत आहे. तसेच एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी यांचा जो काही आता फर्स्ट इयरचे 2025-26 बॅचचे जे काही विद्यार्थी त्यांना आता 40-60 पैकी परीक्षा घेतली जात आहे. नेमकी त्यांना 30-70 पैकी मार्क द्यायचे का 40-60 पद्धतीने मार्क द्यायचे याबाबत आपण सविस्तर चर्चा करूया. सगळ्यात प्रथम प्राध्यापक मित्रांनो बघा, आपण ज्यावेळेस कॉलेजच्या लॉगिन वरून एच-ओ-डी अपॉइंट करतो, तर एच-ओ-डी अपॉइंट केल्यानंतर एच-ओ-डींचं आपण लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर क्रिएट बॅच करतो आणि आपल्याला अपॉइंटमेंट करत असताना किंवा इंटरनल एक्झामिनर अपॉइंट करत असताना तुम्हाला या पद्धतीचा सर्व्हर एरर तुम्हाला बघायला भेटेल. तर हा सर्व्हर एरर कशामुळे आहे? तर तुमचे जे काही एच-ओ-डी आहे किंवा महाविद्यालयातील बाकीचे प्राध्यापक आहे, तर यांची नावं टीचर प्रोफाईलमधून काय करण्यात आलेली आहे? रिमूव्ह करण्यात आलेली आहे. काही तांत्रिक कारण आहे, त्याच्यामुळे ती काय करण्यात आलेली आहे? रिमूव्ह करण्यात आलेली आहे. त्यामुळं त्यांची नावं कशा पद्धतीने ॲड करावी, याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. प्रत्येक महाविद्यालयाचे किमान 50% पेक्षा जास्त जे काही स्टाफ आहे, त्यांची नावं रिमूव्ह करण्यात आलेली आहे. ओके. त्याकरता त्याच्यामध्ये मग महाविद्यालयाचे प्राचार्य पण असतील, उपप्राचार्य असतील, त्याचबरोबर काही विभाग प्रमुख असतील, नवीन फॅकल्टी मेंबर असतील, यांनी सर्व जणांचे काही इनएक्टिव्ह जे काही अकाउंट होते त्यांची नावं काय करण्यात आलेली आहे? डिलीट करून देण्यात आलेली आहे. आता ही नावं ॲक्टिव्ह कशा पद्धतीने कशी करावी? तर त्याकरता आपण सगळ्यात प्रथम बी-ओ-डी ऑनलाईन या टॅबला जा. इथे लॉग इन दिलेलं आहे. या लॉग इनमध्ये जा. इथं तुम्ही कॉलेजचा युजर नेम आणि पासवर्ड टाका आणि लॉग इन करा. म्हणजे पन आणि पासवर्ड टाकून काय करायचं आहे? लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला संस्थेची पूर्णपणे माहिती भेटेल. इथं कॉलेजचा डॅशबोर्ड आहे, प्राचार्यांचं नाव, संस्थेचं नाव, नंतर कॉलेजची माहिती तुम्हाला बघायला भेटेल. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला टीचर प्रोफाइल दिसेल. या टीचर प्रोफाइलला क्लिक करा. टीचर प्रोफाइलला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. इथं टीचर डॅशबोर्ड आहे. इथे ॲड न्यू, ट्रान्सफर, मायग्रेंट टीचर्स आहे. इथं तुमचे जे काही रेग्युलर टीचर आहे किंवा ज्यांची नावं रिमूव्ह करण्यात आलेली नाही, त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. मुळात त्यांची प्रोफाईल 100% आहे. त्याच्यामुळे असे प्राध्यापक ॲक्टिव्ह प्राध्यापक आहेत. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला बघा 1, 2, 3 अशा टॅब दिसून येतील. म्हणजेच तुमच्याकडे सपोज इथे बघा आता या महाविद्यालयात नंबर ऑफ टीचर्स किती आहे? 58 आहे. बट या ठिकाणी तुम्ही सॉरी या ठिकाणी बघा खालती स्क्रोल केल्यावर फक्त किती नावं दिसत आहे? 3च नावं दिसत आहे किंवा याच्यात 30च नावं दिसत आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांचे 50% सुद्धा स्टाफ काय केलेले आहे? रिमूव्ह करून देण्यात आलेले आहे. तर त्याच्याकरता थोडंसं अजून इथे तुम्ही खालती जर का बघितलं इथं बघा व्ह्यू रिमूव्ह टीचर लिस्ट असा एक टॅब तुम्हाला दिसणार आहे याच यादीच्या खालती. ओके. सो त्यावर काय करा? क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचे काय आहे? रिमूव्ह झालेले जे काही टीचर आहे किंवा रिमूव्ह करण्यात आलेले जे काही टीचर आहे ना, तर यांचा सीरियल नंबर, त्यांचा फुल नेम, रिझन वगैरे तर काही दिलेलं नाही आहे. बट यांचे फुल नेम दिलेले आहे. ही यादी अजून थोडी स्क्रोल करा. इथे पण बघा 1, 2, 3 असे तुम्हाला दिसून येतील. बघा 58 प्राध्यापक होते. त्यापैकी 29 प्राध्यापक ते ॲक्टिव्ह आहे आणि 29 प्राध्यापक डिॲक्टिव्हमध्ये आहे. म्हणून इथे तुम्हाला या 3 यांची ती यादी दिसून येईल. आता काय करायचं आहे? तुम्हाला दिसलंय यामध्ये त्या प्राध्यापकाचं नाव आहे. कोणत्या यादीमध्ये? रिमूव्ह करण्यात आलेल्या यादीमध्ये. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की रिमूव्हल प्रोसिजर फॉर टीचर इस वन टाईम ॲक्शन ओन्ली. यू कॅनॉट बी रिव्हर्ट वन्स द टीचर इस रिमूव्ह. इफ यू आर वांट टू रिव्हर्ट, प्लीज व्हिजिट पी-सी-ओ-डी ऑनलाईन ऑफिस. म्हणजे जर का तुम्हाला एकदा का एखादा व्यक्ती या ठिकाणी रिमूव्ह केलेला आहे, म्हणजे तुम्ही जर का बाय डिफॉल्ट रिमूव्ह केला, तर तो तुम्हाला पुन्हा नव्याने ॲड करता येणार नाही. त्याकरता डायरेक्ट तुम्हाला बी-सी-ओ-डी ऑनलाईन ऑफिसला तुम्हाला जावं लागणार
आहे. आता तुम्हाला समजलं आहे, की आपल्या महाविद्यालयातील कोणत्या प्राध्यापकांची नावं रिमूव्ह करण्यात आलेली आहे. आता यांची नावं तुम्हाला ॲक्टिव्ह करायची असतील काय करा, तर सगळ्यात प्रथम तुम्ही सगळ्यात इथे टीचर प्रोफाइलवरती लॉग इन केल्याबरोबर तुम्हाला इथे बघा एक टॅब दिसत आहे. ॲड न्यू ट्रान्सफर किंवा मायग्रेंट टीचर्स यावर काय करा, क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर इथे एंटर पॅन नंबर आहे. तर तुम्हाला ज्या प्राध्यापकाचं नाव रिमूव्ह करण्यात आलेलं आहे किंवा रिमूव्ह झालेलं आहे, त्या प्राध्यापकाचं काय करा, इथे पॅन कार्ड नंबर टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा मेसेज दिसेल. "धिस पॅन नंबर इस ऑलरेडी एक्झिस्ट अंडर" मग तिथं त्या व्यक्तीचं पूर्ण नाव येईल. नंतर प्रोफाइल स्टेटस काय येईल इथं? रिमूव्ह प्रोफाइल. ओके. नंतर येईल कॉलेज नेम म्हणजे तो ज्या कॉलेजमध्ये होता त्या कॉलेजचं नाव येईल आणि इथं एक तुम्हाला लास्टला ऑप्शन आहे ॲक्टिव्ह प्रोफाइल. तर याला काय करा सिंपली फक्त क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमची रेग्युलरची जी काही यादी आहे टीचरची म्हणजे बघा मघाच्या यादीमध्ये 29 टीचर आहेत, या कॉलेजचे ॲक्टिव्ह होते. आता हे नाव तुम्ही ॲक्टिव्ह केल्यानंतर तुमच्या जी काही प्राध्यापकाची नावं किती होतील मग? 30 नावं होतील. म्हणजे याच पद्धतीने तुमचे जे टीचर रिमूव्ह झालेले आहे, त्यांना ॲक्टिव्ह करायचं असेल तर तुम्हाला ही प्रोसेस काय करायची आहे? फॉलो करायची आहे. तर आता तुम्हाला सगळ्यात प्रथम या ठिकाणी समजलेलं असणार आहे, की आपण हा जो काही सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा होता, तो आपण या ठिकाणी बघितला, की अंतर्गत गुण भरताना टीचर प्रोफाइलमधील काही प्राध्यापकांची नावं रिमूव्ह झालेली आहे. ती कशा पद्धतीने ॲक्टिव्ह करायची याची माहिती आपण या पहिल्या मुद्द्यामध्ये बघितली. आता आपण इंटरनल मार्क्स एंट्रीकडे जाऊया. बघा, इंटरनल मार्क्स एंट्रीमध्ये आपण 2019-2024 पॅटर्नचा लास्ट डेट काय आहे त्याची माहिती बघूया. इथं इंटरनल मार्क्स एंट्री एप्रिल, मे 2026 च्या कॉलमला जा, लॉग इन करा. इथे तुम्हाला फॅकल्टी वाईज यादी दिसेल. कॉमर्स फॅकल्टीमध्ये बघा बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-एस-सी-ए, बी-कॉम 2019 पॅटर्नची जी काही मार्क्स एंट्री आहे, त्याची अंतिम डेट आता 4/6/2026 करण्यात आलेली आहे. खालती स्क्रोल करा. इथे एन-ई-पी पॅटर्नच्या बॅचेस आहे. म्हणजे बी-कॉम 24 पॅटर्न, बी-कॉम 25 पॅटर्न, बी-कॉम इन बी-एम, बी-कॉम इन आय-बी, बी-कॉम इन सी-ए किंवा बी-कॉम इन बी-ए. ओके. यांच्या पॅटर्नच्या सुद्धा परीक्षा किंवा एम-कॉम 2023 पॅटर्न, 25 पॅटर्न. ओके. किंवा हे कॉमर्सच्या अंतर्गतले तुम्हाला मी अभ्यासक्रम सांगितले. बी-कॉम इन बी-एम, बी-कॉम इन सी-ए, बी-कॉम इन आय-बी वगैरे यांचे जे काही 2025 पॅटर्न आहे यांच्या देखील तारखा 3 जून 2026 पर्यंत दिलेल्या आहे. फार्मसी रिलेटेड काही अभ्यासक्रम आहेत जसं बी फार्मसी आहे आणि एम फार्मसी 19 पॅटर्न आहे. त्यांची पण तारीख 3 जूनपर्यंत केलेली आहे. मेंटल आणि मॉरल मधले जे काही कोर्स आहे, एम-ए जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, नंतर बिलीप आहे. एम-ए जर्नलिझम हा 24 पॅटर्न पण आहे. त्याच्यानंतर इथं एम-ए जर्नलिझमचा एन-ई-पी पॅटर्न आहे. यांची पण मुदत 3/6 पर्यंत दिलेली आहे. आर्ट्स फॅकल्टीची मुदत सुद्धा बी-ए त्याच्यामध्ये 24 पॅटर्न, एन-ई-पी पॅटर्न जे काही 19 पॅटर्नचे विद्यार्थी आहेत, त्यांची 4/6 पर्यंत मुदत आहे. तर एन-ई-पी पॅटर्नची जी काही मुदत आहे, ती 3/6 पर्यंत आहे. त्याच्यातही कदाचित पुढे पाठीमागे वाढ होऊ शकते. नंतर एम-ए 2024 पॅटर्न, एम-ए 2025 पॅटर्न यांची मुदत 3/6/2026 पर्यंत दिलेली आहे. नंतर इथे लॉ फॅकल्टीच्या दिलेले वेगवेगळे अभ्यासक्रम आहे, यांची 4/6 पर्यंत मुदत वाढवलेली आहे. फिजिकल एज्युकेशनमध्ये बी-पी-एड वगैरे आहे, त्यांची 3/6 पर्यंत मुदत आहे. मॅनेजमेंटचे जे काही अभ्यासक्रम आहे, ज्याच्यामध्ये एम-बी-ए, एम-सी-ए, बी-एच-एम-सी-टी हे जे काही अभ्यासक्रम आहेत, यातील काही अभ्यासक्रमाची 3 जून 2026 पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. ओके. पुढे आपण एज्युकेशन फॅकल्टी पाहूया. त्यामध्ये बी-एड, सी-बी-एस-ई म्हणजे एन-ई-पी पॅटर्न आहे, बी-एड जनरलचा ओल्ड पॅटर्न आहे, एम-एड, बी-एड वगैरे त्यांची 3/6/2026 पर्यंत मुदतवाढ काही अभ्यासक्रमाची केलेली आहे, तर काहींची 20/5 पर्यंत मुदतवाढ केलेली होती. ओके. सायन्स फॅकल्टीमध्ये बी-एससी कॉम्प्युटर सायन्स, बी-एससी हॉस्पिटॅलिटी स्टडी, बी-एससी रेग्युलर, बी-एससी बायोटेक, ॲनिमेशन यांची 19 पॅटर्नची 4/6 पर्यंत आहे. तर एन-ई-पी पॅटर्नची जी काही मुदत आहे, ती 3/6/2026 पर्यंत करण्यात आलेली आहे. तुम्ही सर्व अभ्यासक्रम काळजीपूर्वक बघू शकता. ओके. तुम्हाला म्हणजे या ठिकाणी आता आपला पुढचा मुद्दा झालेला आहे इंटरनल मार्क्स एंट्री एन-ई-पी पॅटर्नची जी काही डेट आहे 19 पॅटर्न ॲज वेल ॲज एन-ई-पी पॅटर्न त्याची तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आता पेंडिंग सीट नंबरची काय करा, क्लास वाईज किंवा सेमिस्टर वाईज एक चार्ट तुम्ही तयार करू शकता. तो चार्ट कशा पद्धतीने तयार करायचा त्याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तुम्हाला चार्ट तयार करता आला तर तुम्ही करा. मी या पद्धतीने इथं इंटरनल मार्क्स एंट्रीचा चार्ट केलेला आहे. जसं बी-कॉम इथं सेमिस्टर फर्स्ट आहे 24 पॅटर्नचे विद्यार्थी ते समरीमधून मी वन बाय वन घेतलेले आहे. ही समरी तुम्हाला कुठून डाउनलोड करता येईल किंवा कशा पद्धतीने बघता येईल त्याची माहिती आपण बघूया. तुम्ही काय करा या ठिकाणी जसं या ठिकाणी तुमचं जे काही पोर्टल आहे मार्क्स एंट्रीचं, या ठिकाणी नॉन इंजिनिअरिंग यावरती काय करा, क्लिक करा. इथे तुमच्या कॉलेजचा जो काही कोड आहे, तो कोड काय करा, या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. ओके. तो कोड टाका.
म्हणजे कॉलेजचा पण कोड, युजर नेम, पासवर्ड टाकून तुम्ही काय करू शकता, कॅप्चा टाकून लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर इथे लेफ्ट साइडला तुम्हाला पेंडिंग मार्क शीट नंबर्स दिलेले आहे. यावर क्लिक करा. इथे सिलेक्ट कोर्स आहे. इथे तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस म्हणजे ज्या-ज्या विषयांची मार्क एंट्री करायची आहे, त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जसं की आता आपण सपोज बी-कॉम 2024 पॅटर्न घेऊया. तर त्याचे सर्व सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. तुम्हाला माहिती वन बाय वन की जसं ए-सी, हिंदी भाषा वगैरे हा जो काही विषय आहे, तो तुमचा कोणत्या सेमिस्टरला हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही जी काही यादी अशा पद्धतीने केलेली आहे, तर तुम्ही ती सेमिस्टर वाईज करा आणि पॅटर्न वाईज करा. ओके. मी या ठिकाणी वन बाय वन जसं सेमिस्टर हा जो काही विषय आहे तो 4ला आहे. ए-ई-सी 251. आता हा हिंदी विषय आहे, तर इथे मराठी पण आहे. सो मी त्या पद्धतीने इथे काय केलेले आहे, बॅचेस क्रिएट केलेले आहे. आता ह्या बॅचेसचा आणि त्या बॅचेसचा काही संबंध नाही. एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की सीरियल नंबर, सब्जेक्ट कोड नेम, त्याचा टाइप आहे, नंबर ऑफ स्टुडंट किती आहे, टीचर नेम म्हणजे हा सब्जेक्ट कोण शिकवत होतं, रिमार्कमध्ये तुम्ही त्यांना बॅच असाइन केली का, त्यांनी मार्क्स एंट्री केली का, हे नंतर तुम्हाला एच-ओ-डी लॉगिन मधून तुम्हाला ते चेक करता येईल. एक सिम्प्लिफाय आहे, की तुमचे महाविद्यालयातले विषय किती, तुम्ही सगळ्या जणांचे बॅचेस क्रिएट केले का, तेवढे विद्यार्थी आहे का? जसं एक्झाम्पल आहे, की या कॉलेजमध्ये एस-वाय बी-कॉमला 27 पोरांनी परीक्षा फॉर्म भरले. बघा आता या ठिकाणी बघा हा सी-सीचा सब्जेक्ट आहे. तर जे विद्यार्थी एन-एस-एसचे आहेत ते 9च विद्यार्थी आहे आणि ज्यांना एन-एस-एस नव्हतं त्यांनी सी-सीचा सब्जेक्ट हा सी-सी 151 11 हा विषय घेतलेला होता. तर 18 आणि 9 ही आकडेवारी मॅच होती का नाही हे पण आपण बघितलं पाहिजे. नाहीतर काही अभ्यासक्रमाला वेगळ्या बॅचेस आता काही-काही महाविद्यालयाने 4-4, 5-5 सी-सी घेतले. तर तुमची तेवढी टोटल बरोबर झाली पाहिजेल. म्हणजे तुम्हाला कुठे कमतरता आहे त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. म्हणून तुम्ही ही जी काही यादी आहे तर ती क्लास वाईज किंवा सेमिस्टर वाईज तयार करा. आता मी ही जी काही केलेली आहे यादी, ही बघा इथे एफ-वाय बी-कॉमचे सेमिस्टर 1st, 2nd, 3rd आणि 4th सेमिस्टर 2024 पॅटर्नची बनवलेली आहे. तसंच मी ही जी काही यादी ती एफ-वाय बी-कॉम सेमिस्टर 1st 2025 पॅटर्न हे बॅकलॉग विद्यार्थी, नंतर एफ-वाय बी-कॉम सेमिस्टर 2nd हे रेग्युलर विद्यार्थी. ओके. या पद्धतीने मी काय केलेले आहे, सगळ्या सब्जेक्ट लिस्ट बनवली. एम-कॉम पण 2nd सेमिस्टर, 3rd सेमिस्टर किंवा 2nd इयरचा 3rd सेम, 4th सेम 2024 पॅटर्न त्याची मी या पद्धतीने यादी बनवली. त्यानंतर एम-कॉम पार्ट 1st सेमिस्टर 1stच्या 25 पॅटर्नची सेमिस्टर 1st, बॅकलॉग विद्यार्थी, सेमिस्टर 2ndचे रेग्युलर विद्यार्थी अशी सर्व पद्धतीने यादी बनवली. एम-कॉमसाठी जर का आपण बघितलं, सेमिस्टर 2ndला तुम्हाला बघा ह्युमन राइट्स, सायबर सिक्युरिटी हे सब्जेक्ट आहे. नंतर तुमचं फायनान्शियल एनालिसिस, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट कंपल्सरी सब्जेक्ट आहे. तुमच्याकडे मग जे स्पेशलायझेशन जसं या कॉलेजमध्ये कॉस्टिंग स्पेशलायझेशन आहे. तर आपण कॉस्टिंगचे 3 सब्जेक्ट एका खाली एक घेतले. 559, 560, 561. ओके. त्याचे इंटरनल वगैरे ते बघितले. त्याच्यानंतर या कॉलेजला मार्केटिंग मधून स्पेशलायझेशन आहे. मग यांचे काय केले 500 61, 62 आणि 574, 75 आणि 76 हे पण विषय त्यांचे घेतलेला आहे. नंतर त्या कॉलेजमध्ये फील्ड प्रोजेक्टला ऑन जॉब ट्रेनिंग आहे. काही विद्यार्थ्यांनी फील्ड प्रोजेक्ट घेतले, काही विद्यार्थ्यांनी ऑन जॉब ट्रेनिंग घेतले. त्याच्यामध्ये सुद्धा इंटरनल प्रॅक्टिकलच्या बॅचेस केल्या. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, चार्ट करू शकता. कारण पुढे चालून तुम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही. रेकॉर्ड पण चांगल्या पद्धतीने तुम्हाला अपकीप होणार आहे. आता आहे ॲड एच-ओ-डी किंवा न्यू पॅटर्न सब्जेक्ट लिस्ट एच-ओ-डींना काय करायचे, असाइन करायचे आहे. त्याकरता काय करा इथे ॲड एच-ओ-डी आहे. मी काही तांत्रिक कारणास्तव किंवा काही माहिती डिस्क्लोज होण्याच्या अनुषंगाने मी ती तुम्हाला आता दाखवत नाही, फक्त सांगतो त्याकडे ऐका. इथं ॲड एच-ओ-डीमध्ये जा. ॲड एच-ओ-डीमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्या कॉलेजची लिस्ट दिसेल. त्याच्यातून प्राध्यापकाचं नाव सिलेक्ट करा. पॅटर्न दिसेल. पॅटर्न सिलेक्ट करा. बी-ओ-एसमध्ये नॉट ॲप्लिकेबल करा. नंतर तुम्हाला काय होईल, त्याचा पॅटर्न दिसेल आणि एन-ई-पी पॅटर्न, 25 पॅटर्न, 24 पॅटर्न हे सगळे सब्जेक्ट काय करा तुम्ही त्या एच-ओ-डीला फॅकल्टी वाईज असाइन करा आणि नंतरच बॅच क्रिएट करायला घ्या. नाहीतर मग काय होतं एकतर यादी बनवली तर तुम्हाला लगेच समजून येईल की कोणता सब्जेक्ट एच-ओ-डीच्या लॉगिनला आहे किंवा नाही. आणि जर का तुम्हाला एखादा सब्जेक्ट बघायचा आहे, की एखादा सब्जेक्ट दुसराच रॉंग एच-ओ-डींना असाइन झालाय, तर तुम्ही सर्च अपॉइंटेड बाय एच-ओ-डीमध्ये जा. इथं पॅटर्न नेम काय करा, सिलेक्ट करा. ओके. जसं एक्झाम्पल आहे, की बी-कॉम 2024 आहे. इथं सब्जेक्टमध्ये मग कोणता सब्जेक्ट कुणाला दिला? ओके. त्याचं जर का नाव टाकलं तर लगेच काय होईल, या ठिकाणी त्या सब्जेक्टचं नाव येईल आणि तो सब्जेक्ट कोणत्या एच-ओ-डींना असाइन केलाय, तो तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे एवढी सिस्टमॅटिक प्रोसिजर या आपल्या बी-ओ-डी लॉगिनमध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही ती पण माहिती घेऊ शकता. पुढे आहे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर 24 पॅटर्न, 25 पॅटर्न त्याच्यामध्ये इंटरनल, प्रॅक्टिकल आणि एक्सटर्नल मार्क्स एंट्रीमध्ये काही इश्यू येत आहे. म्हणजे जसं सी-सीचा सब्जेक्ट आहे, आय-के-एस सब्जेक्ट आहे, ई-व्ही-एस सब्जेक्ट आहे. असे काही सब्जेक्ट आहे, की ज्यांचे फक्त इंटरनलपैकी आपल्याला समरीमध्ये फक्त आय दाखवलेला आहे आणि आपण बॅच क्रिएट केली तर त्याला आउट ऑफ 15 पैकीच मार्क भरायला येत आहे.
ऑलरेडी आपण INT मार्क्सला काय करा, या ठिकाणी मी आता हे क्लोज करतो. इथे तुमचे इंटरनल मार्क्स एंट्रीच्या ह्याच्यात ज्यावेळेस जातात ना, इथं इन्स्ट्रक्शनमध्ये 3 नंबर सांगितलेलं आहे. तुम्हाला इंटरनल मार्क्स एंट्री बाबत कोणती जरी क्वेरी असेल, तर तुम्ही intmarks@pun.unipune.ac.in यावर काय करा, मेल करू शकता. म्हणजे मलाही काही जणांचा मेसेज आला, की "सर इंटरनलमध्ये 9 विद्यार्थी त्याचे बॅकलॉग आहे, पण प्रॅक्टिकलला दाखवतच नाहीये किंवा इंटरनल दाखवतंय तर एक्स्टर्नल दाखवत नाहीये. इंटरनलला फक्त 15 पैकीच मार्क येत आहे. काही ठिकाणी 20 पैकीच मार्क येत आहे." तर अशी काही थोडीशी जरा जंबलिंग झालेली आहे. तर ती काळजीपूर्वक तुम्ही बघा. त्यांना तसं मेसेज टाका, की आमच्याकडे हा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये समरी पण तुम्ही त्याचा हायलाइट करून समरीचा फोटो टाका, की याच्यामध्ये समरीमध्ये सपोज कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम बँकिंग एंड फायनान्स दाखवलेला आहे. तर या सब्जेक्टला जे काही इंटरनलची बॅच क्रिएट झालेली कारण हा सब्जेक्ट प्रोजेक्ट किंवा प्रॅक्टिकल रिलेटेड आहे. पण त्याच्यामध्ये फक्त इंटरनलची बॅच झालेली आहे. एक्स्टर्नलची बॅच झाली नाही किंवा प्रॅक्टिकलची बॅच झाली नाही. तर ती होणं गरजेचं आहे असं तुम्ही त्यांना मेल करा. तसं मी पण टेक्निकल टीमपर्यंत तो मेसेज पोहोच करतो जेणेकरून ते त्याच्यावरती काम करेल. त्या संदर्भातली सविस्तर माहितीबाबत आपला WhatsApp ग्रुप जो काही केलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला माहिती दिली जाईल. तर ह्या सगळ्या इश्यू बारकाईनं बघा. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला विषय किती आहे, त्याच्यात इंटरनल कुणाला आहे, प्रॅक्टिकल कुणाला आहे, एक्स्टर्नल कुणाला आहे. तर ते काळजीपूर्वक तुम्ही बघू शकता. इथं मार्क्स एंट्रीमध्ये एक्सेल शीटमध्ये एंट्री करताना अब्सेंट असेल तर तुम्ही कॅपिटल AB एंट्री करा. नॉट ॲप्लिकेबल असेल तर कॅपिटल NA मध्ये तुम्ही एंट्री त्याच्यामध्ये करू शकता. आता एक महत्त्वाचा पुढचा सब्जेक्ट आहे. तिसऱ्या सेमिस्टरचा जो काही CC होता, तर त्याच्या मार्क्स एंट्रीमध्ये आता सध्या काय इश्यू आहे? बघा, आता मी तुम्हाला सांगतो, की आता 4थं सेम चालू आहे. ज्यावेळेस 4थ्या सेमची परीक्षा फॉर्म चालू झाले, त्यावेळेस फक्त काही मोजक्या विद्यार्थ्यांचे म्हणजे सुरुवातीला 1-2 दिवस ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, त्यांच्याच एक्झाम फॉर्ममध्ये CCचा सब्जेक्ट येत होता आणि तो 201 किंवा असा काहीतरी त्याला सब्जेक्टचा कोड होता. तर त्या कोडचे काय झाले फॉर्म भरून झाले आणि आता समरीमध्ये फक्त त्याच विद्यार्थ्यांची मार्क एंट्रीला दिसून येत आहे. ओके. विद्यापीठाला आज काही वरिष्ठ प्राचार्यांनी वगैरे त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं, की आमच्या CCच्या जी काही यादी होती तिसऱ्या सेमिस्टरची ती आम्ही तुम्हाला हॉल तिकीटला किंवा परीक्षा फॉर्म भरताना दिली नाही. ओके. स्पेशली BA, BCom, BSc, BCS वगैरे अशा अभ्यासक्रमाला. त्यामुळं त्या CCचे सब्जेक्ट तुम्ही कोणते सिलेक्ट करावे, कशा पद्धतीने मार्क्स एंट्री करावी याबाबत आम्हीच अजून गाईडलाईन्स त्यांना म्हणजे कॉलेजला दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही आता मार्क एंट्री कोणत्या बेसवर करता असा त्यांचा साहजिक प्रश्न आहे. आता काही महाविद्यालयाने ऑलरेडी मार्क्स एंट्री केली. तर मलाही माहिती आहे, की तुमच्याकडे CCची लिस्ट आलेली आहे. सेमिस्टर 2ची आहे, 3ची आहे, 4ची आहे. तर सेमिस्टर 3च्या पण यादीमधून तुम्ही एखादा सब्जेक्ट घेतला, त्याचं असाइनमेंटचं काम केलं किंवा इव्हॅल्युएशन प्रॉपर पद्धतीने केलं, ते तुमच्यापर्यंत राहू द्या. पण विद्यापीठाच्या काय गाईडलाईन्स येतात ते बघा. हवं तर तुम्ही विद्यापीठाच्या अजूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तुम्ही तो माहिती घेऊन तुम्ही कळवा. तुम्हाला कळली तर तुम्ही मला कळवा. मी सर्व प्राध्यापकांपर्यंत ती मेसेज कळवतो. पण माझ्यापर्यंत जी काही मेसेज आला, तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही 2 तारखेपर्यंत वेट करा. अदरवाईज तुम्ही 3 तारखेला सब्जेक्टचे मार्क भरू शकता. आता पुढचा प्रश्न आहे, की MA, M.Com, MSc जे विद्यार्थी 2025-26च्या फर्स्ट इयरला फर्स्ट सेम किंवा सेकंड सेमला आहे, तर त्यांच्या आता मार्क भरत येताना इंटरनलला मार्क 40 पैकी भरायला येत आहे. ओके. आणि विद्यापीठाची परीक्षा घेतली 70 मार्कांची, तर त्याची काही काळजी करू नका. विद्यापीठाची जी परीक्षा 70 मार्कांची घेतली त्याचं कन्व्हर्जन 60 मार्कामध्ये होणार आहे. ज्याची परीक्षा 35 मार्काची घेतली त्याचं 30 मार्कामध्ये कन्व्हर्जन होणार आहे. त्यामुळं आता इंटरनल मार्क भरताना तुम्हाला MA, M.Com, MScचे NEP पॅटर्न 2025 चे विद्यार्थी असतील तर तुम्हाला आउट ऑफ 20 पैकी किंवा 40 पैकी मार्क भरायचे आहे. तर जे विद्यार्थी 2024 पॅटर्नला किंवा 23 पॅटर्नला होता, त्यांचे फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेम, फोर्थ सेमचे जे काही बॅकलॉग असतील, रेग्युलर असतील, तर त्यांची इंटरनल मार्क्स एंट्री 30-70च राहणार आहे. तर काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही मार्क्स एंट्री करा. तुम्हाला एक्सेल शीटमध्ये किती पैकी दिले, कोणते दिले, काळजीपूर्वक बघा आणि मार्क्स एंट्री करा. आणि मार्क एंट्री करताना प्रिव्ह्यू काळजीपूर्वक चेक करा किंवा प्रिंट काढल्यानंतर पण काय करा, चेक करा सगळ्या विद्यार्थ्यांना मार्क दिले गेले आहेत का नाही. आणि क्रॉस व्हेरिफाय करा. काही अडचण आली तर तुम्ही एडिट प्रोफाइलमध्ये जाऊन तुम्ही ते मार्क्स एंट्री पण काय करू शकता चेंज करू शकता. त्याची काही अडचण येणार नाही. तर या पद्धतीने मला तुम्हाला जी काही माहिती द्यायची होती, जी आत्तापर्यंत प्राध्यापक मित्र मला विचारत आहे, की "सर हा असा-असा प्रॉब्लेम आहे, की काय केलं पाहिजे?" मी सर्व
सूचना, सर्व तांत्रिक अडचणी ज्या काही होत्या त्या तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मार्क्स एंट्री सुरू झालेली आहे. अंतिम तारीख लवकर आलेली आहे. विद्यापीठाला निकाल लवकरात लवकर जाहीर करायचा आहे. निदान 15 जूनच्या आत सुद्धा विद्यापीठ निकाल जाहीर करण्याच्या मनस्थितीत आहे. त्याच्यामुळं अंतर्गत मार्क जे काही आहे ते लवकरात लवकर भरा. आता त्याच्यातला लॉ फॅकल्टीचे विद्यार्थी ज्यांचा 27 तारखेला शेवटचा पेपर झाला आणि 28 तारीखला मार्क एंट्रीची लास्ट डेट होती आणि 28 मार्चला सुट्टी होती. ओके. सॉरी 28 मेला. ओके. त्याच्यामुळं म्हणजे थोडंसं ह्या बाबी आपण विद्यापीठाच्या संबंधित विभागापर्यंत कळवल्यानंतर ते योग्य ती कारवाई करतील. आता काही-काही अभ्यासक्रमाच्या जे काही परीक्षा आहे, जसे फर्स्ट इयर बी-एच्या काही परीक्षा ह्या माझ्या मते 8-9 तारखेपर्यंत पण आहे. काही विषय आहे त्यांचे फंक्शनल इंग्लिशचे काही वगैरे विषय. तर त्या साहजिक आहे, की ती मुदत तिथपर्यंत तरी त्या अभ्यासक्रमाची वाढवणार आहेतच. त्याच्यामुळे धरून चला, की एक 15 ते 20 जूनपर्यंत विद्यापीठाला निकाल लावायचा आहे. त्यामुळं आपण इंटरनल मार्क्स एंट्री आली, वन बाय वन भरा. एक्स्ट्रा क्रेडिटचे 2-2, 3-3 वेळेस बॅचेस क्रिएट झाल्या. 2019 पॅटर्नच्या त्या पण काळजीपूर्वक भरा. ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला ग्रेड द्यायचे आहे, तेवढे विषय काय करा, अपॉइंट करा. त्यांना ए ग्रेड, बी ग्रेड वगैरे देऊन टाका. बॅच पूर्ण करा आणि ज्याच्याशी संबंधित नाहीये किंवा एन-एस-एसचा किंवा एन-सी-सीचा सब्जेक्ट आहे, आविष्कार, युनिव्हर्सिटी लेव्हलचं रिप्रेझेंटेशन आहे, रिसर्च पेपर आहे, काही तुम्ही घेतलेलेच नाही, तर त्याला नॉट ॲप्लिकेबल करून ती बॅच पण काय करा, पूर्ण करा. तर अशा सर्व संबंधित विषयांबाबत आपल्याला माहिती दिली आहे. काळजीपूर्वक बघा. काही अडचण आली तर मला विचारा. माझा नंबर मी या चॅट बॉक्समध्ये दिलेला आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.